ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लिटीची अथवा भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्येरु संपाद ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं बसलेल्या सर्वांनी माझ्या सोबत म्हणा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर साक्षात् तस्मै श्री देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक हे पायावरी राहो निरंतरी संतांच्या हे निळोबाऱ्यांचं ज्ञान थोडं असलं की लगेच प्रगट करतो माणूस मस्तक हे पायावरी राहो निरंतरी संतांच्या जय जय श्री राधारमण मॉनिटर जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर अपरंपार है शक्ति तेहारी अपरंपार है शक्ति तेहारी तुम पर रीझे अवध बिहारी तुम पर रीझे अवध बिहारी राम भक्त मोहे शरण में लीजे कर दुखों से पार पवन सुत हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति नंदन सुन
चलो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजन मारुती नादर हे दुख भंजन मारुती नादर बिनती मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज खिळे ऐका महिमावडीची ऐका महिमावडीची बोरे खाई भिल्लिटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत ज्यांच्या येण्याने या संपूर्ण नवी मुंबईला पारमार्थिक वैभव प्राप्त झालं त्या सर्व वैकुंठवासी मधुराद्वैती कोटीतील सर्व उच्च साधू यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित असणाऱ्या सर्व महान वैष्णवांच्या चरणाला स्पर्श करून वंदनीय ज्यांच्या आशीर्वादाने हा आपला नामयज्ञ होतोय ते श्री समर्थ सद्गुरू गोविंद बाबा वहाळकर बाबांच्या चरणाला स्पर्श करून व्यासपीठ नेतृत्व हरिभक्त परायण श्री गोविंदजी महाराज मडवी तथा ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला आणि आम्ही माझ्यावर वडील गेल्यानंतर पुत्रवत ज्यांनी प्रेम केलं एका नवोदित कीर्तनकाराला ज्यांनी जवळ घेण्याचं काम केलं ते आमचे गुरुवर्य वंदनीय श्री श्री 1008 महामंडलेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज बाबांच्या चरणावरही साष्टांग प्रणिपात करतो। बाबांचा फोन आला, बाबांना म्हटलं विदर्भातल्या लेकराची भाषा शुद्ध बोलणाऱ्या मुंबईत कळत नाही, मला तुम्ही बोलवू नका। म्हटलं तो आता माझी मराठी आमची मराठी कशी आहे मुकुंद महाराज, आमची मराठी कशी आहे विदर्भातल्या लोकांची, शेतामध्ये गेलो वावरातून आलो, म्हणजे असं भलंही बोलता येत नाही। ते आमच्या गुरुजींसोबत मी काशीला, आमचे बावस्कर बाबांसोबत मी काशीला गेलो। काशीला गेल्यानंतर बाबांनी आता ते हिंदी मराठी आपला जवळचा जास्त संबंध नाही, शुद्ध मध्ये नाहीच आहे। आता ते लय शुद्ध फॅट आलं मल्ला तुल्ला नाही का, भाषा प्रभू पदवी आल्या, आता तिकडे मी जात नाही, माझं वय कमी पडतं, चला असू द्या। हे गुरुजींनी म्हटलं हे दुकानात जा, ते काशीमध्ये म्हटलं हे दुकानातून जा ओवा घेऊन ये, खायचा ओवा घेऊन ये। मी दुकानात गेलो आणि दुकानदारानं म्हटलं मुझे ओवा दो, मुझे ओवा दो। ते म्हणे ये ओवा क्या होता है, मैंने बोला वो जीरे का भाई होता है ना वो ओवा। आपली अशी भाषा आहे महाराज, पण बाबांना म्हटलं थोडं मला थांबवा, पण नाही, या परिसरातही बरेच कीर्तन झाले, जयेंद्र दादांकडे ओव्याला आलो तुम्ही, म्हणून बाबांच्या या प्रेरणेने हा 600 किलोमीटरचा प्रवास करावा लागला। आणि एखाद्या महान व्यक्तींनी जर फोन केला तसं सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणायचं नसतं आणि कीर्तनकाराने कीर्तनाला नाही म्हणायचं नसतं, मोठे बाबांचे वाक्य आहेत। आता जास्त पुढे जात नाही। कीर्तनाकरता उपस्थित असणारे आदरणीय आपल्या या मंदिराचे अध्यक्ष साहेब वंदनीय वसंतजी गोपाळ मात्रे यांच्याही चरणारविंदी एक भावाने नम्र अभिवादन करतो। कीर्तनाकरता उपस्थित असणारे आदरणीय ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण मुकुंदजी महाराज आहेत। इकडून ज्यांनी सुंदर प्रारंभ केला, एवढ्या वजनाचा विणा घेऊन बराच वेळ प्रारंभ केला, लय वजन आहे विण्याला। आदरणीय काय ना महाराज भरत महाराज आहेत। माझे मित्रवर्य हरिभक्तपरायण ज्यांची सुंदर संस्था आळंदीमध्ये आहे आणि बरेच दिवस आम्ही या मुंबई प्रांतामध्ये गणपतीच्या प्रेडमध्ये भजन केले मनोज भाऊ नाही का। आदरणीय आमचे स्वर सम्राट
संगीत विशारद हरिभक्तपरायण आदरणीय बाबासाहेब महाराज मैंद आहेत, ज्यांनी मागे सुंदर चाल गायली, ते आदरणीय हरिभक्तपरायण विशालजी महाराज आहेत. इकडून आमच्यावर लहान भावासारखं प्रेम करणारे आमचे जयेंद्रदादा ओवेकर, ओवेकर आमचे जयेंद्रदादा आहेत. आणि इकडून आमचा लय आपल्या कशा कशा गवळणी वाजवले कीर्तन भाऊ आहेत. आणि आमच्याच परिवाराच्या अत्यंत जवळचे माझे मित्रवर्य ज्यांचं सुंदर साऊंड आहे ते आदरणीय आमचे मनोजजी महाराज देशमुख आहेत. आता सगळ्यांच्या चरणात आदरणीय आमच्या विदर्भामध्ये एक वेळेस स्पर्धा होती, त्यावेळेस आले होते. 3,500 कीर्तनकार होते बाबा, त्यामध्ये पनवेलचे शुभम महाराज होते. त्यावेळेस मी महाराष्ट्रातून पहिला आलो होतो. 3,500 पैकी महाराज होते. आता असू द्या, नाही ते वर्णन नव्हतं करायचं. शुभम महाराज तिथे होते, तिथे गाठ पडली. पनवेलचेच आहेत ते, त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. काही ज्येष्ठ वारकरी कीर्तनाला आहेत, त्यांच्याही चरणावर विनेकरी बाबा तुमची कमाल आहे, आता 1.5 तास तुम्हाला वजन फार आहे बरं, त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. दोन्ही अत्यंत सुंदर चोपदार, पांडुरंगासारखे अत्यंत सुशोभित दिसणारे चोपदार, यांच्याही चरणावर दंडवत करतो. आणि आता जास्त वेळ दौडत नाही, दुसऱ्याच दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता प्राप्त असलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाला आवडणाऱ्या भक्ताच्या प्रेमासंबंधी विचार मांडतात. विठाल माझ्याकडे फक्त एक 1.25 तास आहे. उरलेल्या 1.25 तासामध्ये माझी भाषा कळेल न कळेल मला माहिती नाही, पण मी अत्यंत एक सार्वजनिक भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला प्रेम सांगतात या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो. सध्या जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. कारण का, लोकांनी प्रेम नावाचा शब्द लोक सध्या संपवत चाललेले आहेत. तुम्ही म्हणाल नाही महाराज, तुम्ही ज्याला प्रेम म्हणता ते खरं प्रेम नाही आहे. प्रेम जे खरं आहे ते खरं प्रेम लोक संपवत चाललेले आहेत. जुन्या काळामध्ये खेडोपाड्यातून शेजारी असलेला व्यक्ती आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा, आपल्या जवळचा कसलाही संबंध नसताना त्याच्याशी लोकांचे संबंध असायचे. त्या जुन्या भाषेतला एक शब्द आहे, त्याला प्रेमाचे संबंध, घरोब्याचे संबंध म्हटल्या जात होते. असे संबंध लागत होते. आता वर्तमान काळामध्ये ते संबंध पाहण्यात येत नाहीत. काय येत नाहीत त्याला एक कारण आहे. सध्या प्रेम पाहायला का मिळत नाही? कारण सध्या एका शब्दाने फार मोठा गोंधळ घातलेला आहे. आता तुम्ही नेहमी महानगरातले लोक आहात, तुम्ही नेहमी म्हणता एकच शब्द आहे, अभिमान, अहंकार, इगो, आणि अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर ॲटिट्यूड. एका ॲटिट्यूड पोटी लोकांनी प्रेम नावाचा शब्द संपवत चाललेले आहेत लोक. आता काय आहे, खरं तर जगाला प्रेम सांगण्याची गरज काय आहे सांगू सज्जनांनो? कारण जगाला खरं प्रेम कशाला म्हणतात हेच कळालं नाही. विठाल जगाने केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे आणि संत कशाला प्रेम म्हणतात आहे का? तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो, हे जग, हा समाज, ही लोक प्रेम कशाला म्हणतात आहे का? प्रेम नावाचा शब्द जगाला कळालाच नाही. आता हा विषय माझ्या वयाला शोभत नाही, मला माहिती आहे. पण ज्यावेळेस आम्ही लोकलनी प्रवास करतो त्यावेळेस आम्हाला हे सर्व पाहायला मिळतं. खेडोपाड्यातला आम्ही वारकरी, पण तरी सुद्धा या विषयाला मी हात घालतो. बिभत्सपणा येऊ देत नाही, याला अत्यंत हळूवारतेने स्पर्श करतो. ऐका, हे जग, हा समाज, ही लोक प्रेम कशाला म्हणतात ऐका? 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा, मुकुंद बाबा, 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी म्हणजे तरुण मुलगी, या लोकांची व्याख्या आहे. जर एकत्र आली, वयामध्ये कमी जास्तपणा असेल, वाक्य सुधारित करतो, तरुण मुलगा आणि तरुण मुलगी जर एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना साहेब, तर 10 ते 12 महिन्या अगोदर घडलेली घटना आजही माझ्यासारख्या धर्मवेड्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर सतत रात्रभर गिरट्या घालते. कारण का, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना, तर 12 महिन्या अगोदर मुस्लिम समाजातील आफताब नावाचा 26 वर्षाचा मुस्लिम मुलगा, मी धर्म सांगत नाही, मी प्रेम सांगतो, 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा
आणि हिंदू समाजातील 22 वर्षाची श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम, परत ऐका, आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलामधील डोंगरातील हिंस पशूंना खाण्यासाठी टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल, तर प्रेम कशाला म्हणावं हे समाजाला कळालं नाही. समाजाला प्रेम कळालं नाही म्हणून संत प्रेम सांगतात. प्रेमने सांगता बोलता दाविता, प्रेमने सांगता बोलता दाविता, प्रेमने सांगता बोलता दाविता, प्रेमने सांगता बोलता दाविता. अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमने सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमने सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. हे जग कशालाही प्रेम म्हणतं. प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम बोलतात लोक आजकाल. ते काय आहे, आजकाल तर एक फॅडच आलं बा, कोणी भेटलं की म्हणतात आमचं तुमच्यावर प्रेम आहे. आता हे 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 असं लय आलं संप्रदाय, सगळं बोलायचं. ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, मला फार भावतं. ते फार गोड वाक्य आहे. सांगू का? सांगू सांगू याच पाकिटात तेवढं क्लिअर करा. इंदुरीकर महाराज म्हणतात, फार सुंदर वाक्य आहे ते. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आताचं प्रेम लोकांचं कसं आहे, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आता लोक तोंडावर गोड बोलतात. तर माघारी काय करतात ते तुम्ही तुमचं बघा. ते आजकाल, आता आमच्या एवढा अनुभव जगात कोणाला नाही, आमच्याने एवढा. गाडीच्या खाली उतरलं की ते 2-3 बहादर समोरच असतात दररोज. बाबा 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 समोरच असतात, हात जोडीत. नम्रता नसते जास्तीची, ती दाखवायची असते. प्रेम नसतं पण ते प्रदर्शित करायचं असतं. म्हणून प्रेम दाखवता येत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम बोलता येत नाही, सांगता येत, प्रेम बोलता येत नाही. नाही नाही नाही, उलट बोलल्यानेच प्रेम बिघडतं. विठाला जर आपलं प्रेम टिकावं असं वाटत असेल तर संत म्हणतात आपला तोंडरूपी दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे. घरातली स्त्री, घरातला दिवा विझू नये असं जर वाटत असेल तर घरातली करती स्त्री घराची खिडक्या आणि दरवाजे बंद करते. घरातला दिवा विझू नये असं वाटत असेल तर घरातली करती स्त्री, हुशार स्त्री घराची खिडक्या आणि दरवाजे बंद करते. तसं अंतकरणात प्रेम नावाचा दिवा आहे, तो विझू नये असं जर वाटत असेल तर आपला तोंडरूपी दरवाजा आपण नेहमी बंद ठेवला पाहिजे. मी प्रमाणासहित सांगतो, प्रेम कसं आहे, मुकास्वादनवत आहे. मुकास्वादनवत म्हणतात नारद महाराज. कसं, मुक्या व्यक्तीला गुळ खायला दिला आणि त्याला विचारलं, का रे बाबा कसा लागला गुळ? जसं मुक्याला गुळाची गोळी कळाली पण सांगता येत नाही, तसं प्रेम ज्याला कळालं त्याला सांगता येत नाही. अनुभवी सुरवाड जाणतील, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. त्याला अनुभवी लोक चांगल्या प्रकाराने जाणतात. आता एक बोलू, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये याज्ञवल्क्य महाराज म्हणतात, खरं तर कोणाचंच प्रेम कोणावर खरं नाही आहे. ते राष्ट्रीय प्रवक्ते श्री गुरु मुरारी बापू एक पद नेहमी म्हणतात बाबा महाराज, बरं का, नेहमी. मला ते फार भावतं. कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब
बातें है बातों का क्या, देव जरी सोबत असला ना, होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा। ज्या मुलासाठी अनाचार दुराचार भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा केली, शेवटी तोच तेरा अपना तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा। कोणी सत्तेच्या, कोणी संपत्तीच्या, कोणी ज्ञानाच्या, कोणी कलेच्या हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो, ए बाबा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा। कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या। हे जग कसं आहे माहिती आहे, सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे। माझ्या भाषेत सांगू, दुख में सब रिटर्न गेर टाकेंगे। दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तो। मला यातलं भावलेलं शेवटचं वाक्य, ज्याला अंतकरण नसेल त्यालाच कळेल साहेब, ही लोक देवाला सोडत नाहीत, तिथं तुम्हा आम्हाला कुठून सोडतील। ज्याला अंतकरण नसेल त्याला कळेल माझा भाव। देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे। कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या। म्हणू आपले महाराष्ट्रीयन सांगतात बाबा, कोणाचं प्रेम कोणावर नाही रे। एकच शिवरंजनी म्हणते, 61,000 द्या म्हणते, त्या दुसरा राग येत नाही। नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे अंती जाशील एकला प्राण, माझे माझे म्हणून नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी। बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे। मेला मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे। या जगाच्या पाठीवर कोणाचंही प्रेम कोणावर नाहीये, मी नाही। ज्या परंपरेचं रक्त माझ्या अंगात आहे ती भगवानगडाची परंपरा, त्या परंपरेचे महंत गुरुवर्य नामदेवजी शास्त्री बाबा नेहमी सांगतात,